श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच सुंदर आणि गोड संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ फक्त 20 मिनिटे ऐकायचा आहे. तुम्हाला नक्कीच अनुभव येईल आणि तुम्ही भाग्यवान आज ठरणार आहात, कारण स्वामी तुमच्यासाठी नक्कीच चांगली बातमी घेऊन आले आहेत आणि ते ऐकण्यासाठी हा संदेश मन लावून तुम्ही 20 मिनिटे ऐकायलाच पाहिजे. आणि स्वामी भक्तांनो, आपला या व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या मनात आहे अपार माया ममता, त्यांच्या आशीर्वादाने दूर होती साऱ्या चिंता आणि सारी संकट अशी निघून जातात. म्हणून स्वामींच्यावर विश्वास ठेवून प्रत्येक काम करा. तुमची प्रत्येक काम हे पूर्ण नक्कीच होणार आहे. म्हणजे स्वामी भक्ती हीच खरी साधना आहे आणि जनसेवा हीच खरी प्रार्थना आहे. हे फक्त तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला सर्वांकडून आनंद आणि सहवास नक्कीच चांगला मिळेल. म्हणून तुमच्या भक्तीचा झरा असाच वाहू दे. स्वामी मला नेहमी तुमच्या सहवासात राहू दे. आणि अशक्य तर खूप आहे या जगात, पण स्वामी तुमचं नाव घेतल्यावर सर्व काही शक्य होतं. आणि असंच स्वामी भक्तांनो, तुम्ही पण स्वामींचं नाव घेतल्यावर तुमची सर्व कामं यशस्वीरित्या पार पडत असतील तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी तुमचीच कृपा असं नक्कीच टाईप करा. नक्कीच तुम्हाला भरपूर काही गोष्टींमध्ये यश लाभणार आहे. आणि दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा गुरु म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत. आणि तुमच्यामुळे सुखात आहे, कारण तुमचे नाव मुखात आहे असे आपण स्वामींना दररोज म्हटले पाहिजे आणि त्यांना धन्यवाद नक्कीच केले पाहिजे. स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा मात्र जीवनात पडत नाही. आणि आपल्या इच्छेपेक्षा सुंदर परमेश्वराची योजना असते, हे कधीच विसरू नका. आणि म्हणून स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की जगाकडून कधीही अपेक्षा करू नका आणि माझ्याकडून कधीही अपेक्षा सोडू नका. मी तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत आणि आपल्याला सांगत सुद्धा आहेत. म्हणून फक्त स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. म्हणून जीवनामध्ये प्रत्येक क्षण हा जगायला शिका, कारण परतून फक्त तारखा येतात, दिवस अजिबात मात्र येत नाही. म्हणून खरा आनंद हा वाटण्यात असतो, घेण्यात आणि मागण्यात नाही. आणि जो व्यक्ती वाटतो ना त्याला कळतं की आपल्या मनाला किती समाधान लाभता येते. म्हणून जिथे वाणीमध्ये मर्यादा असते तिथे नात्यांमधील गोडवा कधीही मात्र कमी होत नाही. आणि चांगली प्रेरणा देऊन एखाद्याचे मार्गदर्शन करणे ही देखील एक प्रकारची सेवा आहे. आणि अशीच तुम्ही गुरूंची सुद्धा सेवा केलीच पाहिजे. आणि जो तुलना करणे थांबवू शकतो तोच जीवनात समाधान नक्कीच मात्र मिळवू शकतो. म्हणून आयुष्यभरासाठी स्वामींवर थोडा विश्वास ठेवून बघा. ते कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत, उलट तुम्हाला एवढं देतील की तुम्हाला सांभाळता येणार नाही. आणि संयम आणि नम्रतेने परिपूर्ण वर्तन व्यक्तीला नेहमी परमेश्वराच्या जवळ नेत असते. म्हणून तुम्ही संयम ठेवायला शिका. परमेश्वर तुम्हाला हेच सांगत असतो की बाळा, सर्व काही तुला मिळेल, फक्त तू संयम राख. म्हणून जिंकल्याने व्यक्तीला आनंद मिळतो तर हरल्याने ज्ञान मिळत असते. व्यक्तीच्या विकासासाठी दोन्ही महत्वाचे नक्कीच आहे. म्हणून प्रत्येक क्षेत्रात कष्ट करावे लागतात. लोखंड सुद्धा निष्क्रिय राहिल्यास गंज नक्कीच पकडत असते. म्हणून ना हारण्याची गरज आहे ना हरवण्याची गरज आहे. जीवन एक खेळ आहे, खेळणे खूप महत्वाचे आहे. म्हणून करून दाखवा असे काहीतरी. जगही तुमच्यासारखे बनण्यासाठी करेल घाई आणि विचारेल तुम्हाला की कसं काय केलंस एवढं मोठं साम्राज्य. असंच तुम्ही निर्माण करून दाखवा. आणि नवीन दिवस आहे, नवीन गोष्टी करूया. जरी काल हरलो असलो तरी आज नवीन सुरुवात मात्र नक्कीच करूया. आणि यशस्वी तोच होतो ज्याला त्यांच्या कामात आनंद मिळत असतो. आणि तुमच्या कामात तुम्हाला आनंद मिळत नसेल तर तुम्ही ते काम जास्त वेळापर्यंत करू शकत नाही आणि तुम्ही ते नक्कीच ध्येयापर्यंत पोहोचूही शकत नाही. म्हणून त्या कामामध्ये तुम्हाला पूर्णपणे नक्कीच इंटरेस्ट असायला हवा आणि ते काम तुम्हाला आवडायला सुद्धा हवं. तरच तुम्ही त्या कामामध्ये भरपूर पुढे जाल आणि भरपूर प्रगती सुद्धा कराल. म्हणून लाख चुका करून पण मला समजून घेतलंय माझ्या स्वामींनी. आम्हा भक्तांना योग्य मार्ग दाखवणारे ते आहेत आमचे गुरु आणि ते आहेत गुरु माऊली स्वामी समर्थ. म्हणून स्वामी तुम्हाला बोध देत आहेत आणि सांगत आहेत, स्वतःला कमी समजण्याची चूक करू नका. कारण वादळात मोठे वृक्ष पडतात पण लहान रोपटे अशा परिस्थितीत टिकून राहण्याचे धाडस दाखवते. म्हणून ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडतात. कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते तर अनुभव हा परिस्थिती कशी हाताळायची हे नक्की शिकवत असतो. आणि जीवनात संघर्ष अटळ आहे, त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती
स्वतःमध्ये नक्कीच आपण विकसित केली पाहिजे आणि लक्ष विचलित न होता प्रयत्न करण्याची सवय लावून घ्या. कारण जर आपण आपले लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले तर मग आपल्या प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळत असते. आणि वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व द्या. कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्याचे ध्येय साध्य नक्कीच करू शकतो आणि त्याच्या ध्येयापर्यंत तो नक्कीच पोहोचू सुद्धा शकतो. म्हणून पराभव शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका. कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव मात्र होत नाही. म्हणून जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य तुमच्यात ठेवा. कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला परिश्रम मात्र नक्कीच घ्यावे लागत असतात. आणि स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील. कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्याला कधी अपयश मात्र येत नाही. म्हणून आयुष्यात निवड खूप महत्वाची आहे. कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड आपले आयुष्य मोठे बदल घडवून आणू शकते. आणि जसे की योग्य मार्ग निवडला तर चांगले भविष्य निर्माण होण्याची खात्री मात्र नक्कीच असते. म्हणून एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून काढून टाका. कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. आणि त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने प्रयत्न आपण करायला पाहिजे. आणि प्रत्येक वेळी मिळालेला अनुभव हा खूप महत्त्वाचा असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट. कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान नक्कीच टाळता येत असते. आणि स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणती तडजोड न करता आपले काम करा. कारण स्वाभिमान बाळगला तरच आपले स्वतःचे अस्तित्व हे निर्माण करता येणे शक्य होते. आणि कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता नक्कीच येतो. कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी नशीब सुद्धा साथ देत असते. फक्त नशीब म्हणत असते की तुमची तयारी असेल तर मी तुमच्या जवळ येईल. मग तुमची तयारी जर नसेल तर नशीब सुद्धा तुम्हाला साथ देणार नाही. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते. कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास हा स्वतःमध्ये निर्माण करणे आवश्यक असते. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे सुद्धा असतात. कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान लहान अशा पायऱ्या चढाव्या लागत असतात. आणि त्या पायऱ्या चढत गेलं की आपण त्या शिखरावर पोहोचत असतो. तसेच जीवनामध्ये असते. छोटे छोटे तुम्ही नक्कीच टार्गेट ठेवले आणि ते पूर्ण करत गेले तर तुम्ही नक्कीच तुमच्या यशापर्यंत पोहोचाल. आणि आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे लक्ष द्या. कारण आपला आत्मविश्वास हाच फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीने वाढत असतो. आणि आपण जी ताकद दाखवत असतो त्याने तो आत्मविश्वास पुढे पुढे जात असतो. म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे. कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्यासाठी ताकद आणि सहनशीलता असल्याशिवाय नक्कीच ते मिळणार नाही. आणि नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत करण्याकडे मात्र तुम्ही लक्ष द्या. कारण जर मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग हा नक्कीच निर्माण होतो आणि तो आपल्याला सुखकरही वाटत असतो. म्हणून कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते. कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजपणे आणि कमी वेळात करण्यास नक्कीच मदत करतो. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका. कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि हे सुद्धा नक्कीच खरं आहे आणि सत्य सुद्धा आहे. म्हणून तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही. कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा साथ देते. आणि आपले स्वामी माऊली सुद्धा तुम्हाला नक्कीच मनापासून साथ देतील. आणि ते तुम्हाला म्हणतील, बाळ पुढे चल, काही अशक्य नाही, तू फक्त चालत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि अशक्यही शक्य करतील स्वामी या वचनावर फक्त विश्वास ठेवा. बघा तुम्हाला स्वामींची प्रचिती नक्कीच येईल आणि स्वामींचा अनुभव सुद्धा येईल. म्हणून ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे. कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य ते गोष्ट शक्य करण्याची ताकद देतात आणि तेच आपल्याला पुढे घेऊन जात असतात. म्हणून अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग हा निर्माण नक्कीच करू शकतो. आणि तो मार्ग तुम्ही निर्माण केला तर तुम्ही नक्कीच सुखकररित्या नक्कीच तुमच्या यशापर्यंत पोहोचू शकता. आणि अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा. कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस आपल्याला येत नाहीत.
आणि ते येणार सुद्धा नाहीत, कारण प्रत्येकालाच त्या वाईट परिस्थितीचा सामना हा करावा लागत असतो. मग तुम्ही आम्ही कोण आहोत? देवाला सुद्धा ते चुकलं नाही, एवढं लक्षात घ्या. जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा, कारण साधी राहणी, उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारचे काम करू शकतो हे दाखवून नक्कीच देत असते. म्हणून तुम्ही फक्त चांगलेच राहून फक्त चांगले लोकांना दाखवून कधी पुढे जाऊ शकत नाही. तुमची फक्त ताकद हे लक्षात ठेवा की तुमच्या मनात आहे, आणि तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही नक्कीच बनत जाता. म्हणून प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम करा, कारण आपण कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव नक्कीच प्रतिकूल परिस्थिती ही करून देत असते. आणि परिस्थिती आपल्याला नक्कीच भाग पाडत असते की बाळा, तू आता काम कर. भरपूर टाइमपास झाला आणि जीवनामध्ये भरपूर आळस केला, पण परिस्थिती आपल्याला दाखवून देते की तुला आता काम करण्याची गरज आहे. म्हणून त्यातून सुद्धा आपल्याला एक प्रेरणा मिळत असते आणि एक मोटिवेशन मिळत असतं. म्हणून चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल, कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण मात्र नक्कीच राहत असतात. म्हणून स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्यासोबत असणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून जीवन आपण जगायला शिकलं पाहिजे. कारण ज्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास नसतो तो व्यक्ती आधीच खचून गेलेला असतो, मग तो पुढे जाण्याचे चान्सेस फार कमी असतात. म्हणून वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवू न देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा, कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्याला जगण्याची हिंमत मात्र नक्कीच देत असते. आणि ती ताकदच आणि ती हिंमतच आपल्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण करा, कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी मात्र नक्कीच बनवू शकते. आणि नक्कीच तुम्ही यशाच्या शिखरावर लवकरात लवकर पोहोचू शकता. आणि त्यासाठी तुमच्या मागे स्वामी समर्थांचा आशीर्वाद देखील तेवढ्याच ताकदीने असतो. म्हणून आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर करून त्यांना प्रोत्साहन द्या, कारण ह्याच व्यक्ती आपल्याला चांगले दिवस आणून देतात आणि चांगले दिवस बघण्यासाठी त्या व्यक्तींचा मोठा वाटा सुद्धा असतो. म्हणून संघर्षाच्या काळात हार मानू नका, तर आपल्या मनात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची मानसिक तयार करा. आणि कारण आपली हीच मानसिकता आपल्या मनास दुर्बल न बनवता खंबीरपणे संघर्षाचा सामना करण्यास तयार करते आणि तीच आपल्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून बदलत्या काळानुसार यश मिळवण्यासाठी सभोवतालची परिस्थिती आणि स्वतःमधील क्षमता लक्षात घेऊन मार्ग निवडला पाहिजे. आणि तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही मात्र रोखू शकणार नाही, हेही तितकेच खरं आहे. म्हणून जीवनात अनुभव खूप महत्वाचा आहे, पण हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न मात्र करत असतो. आणि म्हणून एकट्याने आपण तेव्हा तो चॅलेंज आपल्या अंगावर घेत असतो, तेव्हा आपण जगण्याचा खरा नक्कीच जीवन प्रवास सुरुवात करत असतो. आणि वेळ ही सगळ्यांची येत असते, त्यामुळे जीवनात जेव्हा खडतर काळ येईल तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा, कारण खडतर काळानंतर चांगले दिवस येतात. पण त्यासाठी आपल्याला कष्ट मात्र नक्कीच करावे लागतात आणि ते कष्ट करण्याची तयारी आपल्यामध्ये नक्कीच असायला पाहिजे. म्हणून जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे, कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्या प्रगतीस कारणीभूत मात्र नक्कीच ठरत असतो आणि तोच आपल्याला त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मदतही करत असतो. म्हणून बचत करण्याची सवय लावून घ्या, कारण एखाद्या गोष्टीची केलेली बचत त्या गोष्टीचा अनावश्यक वापर न करता योग्य वापर करण्याची प्रेरणा आपल्याला मात्र देत असते. आणि यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर तत्वांशी प्रामाणिक राहून सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न नक्कीच केले पाहिजे, कारण प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल तर आपण यशस्वी नक्कीच होऊ शकतो. आणि जीवनात कमी वयात कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, कारण अशा संघर्षातून आपल्यात संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होऊन मौल्यवान असा अनुभव मात्र मिळत असतो. आणि आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण सुख आणि दुःख हे आयुष्यात येतातच आणि त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यावर मात करून जीवन आनंदाने जगण्याची क्षमता ही स्वतःमध्ये आपण निर्माण केली पाहिजे. म्हणून कल्पना आपल्याला ती गोष्ट मिळवून देऊ शकत नाही, त्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात प्रयत्न करून ती कल्पना सत्यात उतरवणे हे गरजेचे मात्र असते आणि तेच आपण केले पाहिजे. आणि ती कल्पना जर सत्यात उतरली तर भरपूर काही गोष्टी या तुम्हाला सुख देऊन जातील. आणि कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास योग्य नियोजन महत्वाचे आहे आणि योग्य नियोजन तेव्हा शक्य होते
जेव्हा आपण परिस्थितीचा बारकाईने अभ्यास मात्र करत असतो आणि तो अभ्यासच आपल्याला संपूर्ण दाखवून देत असतो की आपण काय करायचे आणि काय करायचे नाही. आणि समाजाकडून झालेल्या विरोधाने खचून न जाता आपले काम उत्साहाने आणि जिद्दीने पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. कारण चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो आणि तो होणारच आहे. आणि तो प्रत्येकाला झालाय, देवाला झालाय, मोठमोठ्या लोकांना झालाय. मग तुम्हाला झालं तर त्यात काय तुमचा तोटा नाही. तुम्ही फक्त चांगल्या मार्गाने आहेत हे फक्त बाद झाले आणि तुमचा फक्त देवावर विश्वास आहे एवढंच फक्त बाद झालं. सर्व काही देव बघून घेतील आणि तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करायचे आहे. जीवनात अपयश आल्यास निराश मात्र होऊ नका, कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागते. आणि ती तयारी तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाल आणि भरपूर काही प्रगती सुद्धा कराल. म्हणून तुम्हाला जीवनामध्ये पुस्तकं वाचणं खूप महत्वाचं आहे, कारण त्यातून जे आपल्याला ज्ञान मिळत असतं ते खूप अनमोल असतं आणि खूप महत्वाचं सुद्धा असतं. कारण वाचनाची आवड निर्माण तुम्ही जर केली तर कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद देते. आणि जे लोक त्या मार्गामध्ये चुकलेत तर त्यांच्या चुका ओळखून आपण त्या चुका करू नये याचे मार्गदर्शन आपल्याला त्यातून मिळत असते. म्हणून आपले काम करत राहा, कारण आपण केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते. आणि त्यातून न थांबता प्रयत्न करण्याची मानसिकता फक्त आपल्या मनात आपण ठेवली पाहिजे आणि ती मानसिकताच आपल्याला ते पुढे घेऊन जाण्यासाठी आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करत असते. म्हणून आपल्या जीवनात सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची संगत असणे खूप महत्वाचे आणि खूप गरजेचे आहे. कारण सकारात्मक विचार हे आपल्या जीवनातील नैराश्य दूर करून आपल्याला कठीण काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगण्यास मदत करत असते. आणि ते जीवन जगण्यात जर मदत करत असले तर ते आपल्याला जीवन जगण्यात पुढे सुद्धा घेऊन जात असतात. आणि असेच मित्र आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकवून सुद्धा जात असतात, कारण त्यांनी जीवनामध्ये भरपूर अनुभव मिळवलेले असतात आणि त्या अनुभवातून आपण त्यांनी ज्या चुका केल्या त्या आपण सुद्धा करणार नाही. आणि त्यांना जे चांगली कामं केलीत ती चांगली कामं सुद्धा आपण करू शकतो. म्हणून आपण जीवनात नक्कीच चांगले मित्र सुद्धा जोडले पाहिजेत. आपण जीवनात वेळेचा सदुपयोग करायला शिकलो तरच आपलं ध्येय हे गाठू शकतो. कारण जेव्हा आपण वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ प्रयत्न करण्यासाठी देतो तेव्हा आपले हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून आपल्याला देत असतात आणि आपल्याला त्यातून नक्कीच मोठा रिवॉर्ड सुद्धा मिळत असतो. म्हणून जीवनात गुरुचे स्थान महत्वाचे आहे आणि तुम्ही कोणाला तरी गुरु हे केलेच पाहिजे. तुमचा मित्र असो किंवा मग तुमचे आई वडील असो किंवा मग तुमचे ते शिक्षक असो की कोणीही असो, नक्कीच गुरुचे स्थान हे खूप महत्वाचे असते. कारण योग्य मार्गदर्शन हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आणि त्यामुळे जीवनात योग्य मार्गदर्शन करणारा आणि दिशा दाखवणारा गुरु असणे नक्कीच आवश्यक सुद्धा असते. म्हणून सर्व काही संपले असे असताना सुद्धा क्षितिजापर्यंत भरारी घेण्याची जिद्द ठेवली पाहिजे. तरच आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता ही निर्माण मात्र होऊ शकते आणि ती निर्माण नक्कीच होणार सुद्धा आहे. आणि आपले काम शांततेत करण्याची सवय फक्त तुम्ही लावून घ्या, कारण मन शांत ठेवले तरच आपण आपले ध्येय गाठण्यासाठी एकाग्र चित्ताने काम मात्र नक्कीच करू शकतो. आणि ते काम केल्यावरच आपण पुढेही जाऊ शकतो. आणि जीवनात अशी वेळ येते की तिथे आपण संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करणे थांबवतो, पण असे करू नका, कारण सातत्याने केलेले प्रयत्नच आपणास यशस्वी बनवत असतात आणि पुढे घेऊन जात असतात. म्हणून मैदानात विजय मिळवण्यासाठी असे प्रयत्न करा की पराभव जरी झाला तरी तुम्ही केलेल्या प्रयत्नांच्या चर्चेने हे मैदान मात्र नक्कीच गाजले पाहिजे आणि आपण असे लढले होतो असे सगळ्यांनी सांगितले सुद्धा पाहिजे. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी आपले पूर्ण लक्ष हे ध्येयावर केंद्रित करणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा सर्व गोष्टींचा त्याग करा ज्या आपणास ध्येय साध्य करताना आपले मन विचलित करतात आणि तेव्हाच आपण आपले ध्येय नक्कीच साध्य मात्र करू शकतो. म्हणून आयुष्यात नियोजनास प्राधान्य द्या, कारण कोणतेही कार्य नियोजनाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास आपणास अवघड काम शक्य करण्याची ताकद मिळून जीवनातील अडचणींवर मात मात्र नक्कीच करता येते. आणि एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना मनात शंका आणू नका. जर जीवन सुरुवात केली तर मनातील भीती नाहीशी होऊन धाडसी वृत्ती निर्माण होईल. आणि जर अपयशानंतर पुन्हा नव्याने सुरुवात केल्यास अनुभव तुमच्यासोबत नक्कीच असेल आणि तो अनुभव तुम्हाला नक्कीच काही गोष्टींचा नक्कीच वेळ वाया न घालवता तुम्हाला लवकर यशापर्यंत पोहोचू शकतो. कारण तुम्हाला आता माहिती आहे की मी कुठं चूक करायची आणि कुठं नाही करायची ते. म्हणून आपले विचार आपले भवितव्य घडवण्यासाठी मदत करतात. म्हणून जेवढे चांगले विचार तुम्ही तुमच्या मनामध्ये भरले तेवढे चांगले विचार तुम्ही पुढे घेऊन जात असतात. आणि कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. आणि त्यामुळे संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न
आपण जीवनामध्ये इमानदारीने केला पाहिजे आणि स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करता आले पाहिजेत. कारण प्रत्यक्ष मैदानात ते जिंकतात जे आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न मात्र नक्कीच करत असतात. आणि यशस्वी व्यक्ती व्हावे असे वाटत असेल आणि व्हायचे असेल तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा. कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्यकाळ उज्ज्वल आपला नक्कीच मात्र होणार नाही आणि मनापासून तो विजय सुद्धा आपल्याला मिळणार नाही. म्हणून ज्ञान हे अमृता समान आहे. कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हेच ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत करेल. आणि त्यामुळे ज्ञान प्राप्त करणे कधीच तुम्ही जीवनात सोडू नका. आणि म्हणून ज्ञान प्राप्त करत राहा आणि ज्ञान मात्र मनापासून मिळवत राहा. जशास तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण करा तरच तुमचे अस्तित्व टिकून राहील आणि पुढे हीच ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासही मदत नक्कीच करेल. म्हणून जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवी सुरुवात करण्याची संधी देतो. तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देत असतो. म्हणून आयुष्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी पडू नका. कारण मोह आपल्याला एकाग्र चित्ताने काम करू देत नाही आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न हे साकार सुद्धा होत नाही. म्हणून यश मिळाल्यानंतर यशाचे मूल्यमापन करणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण मूल्यमापनातून आपणास यश मिळवताना आलेल्या अडचणी समजून घेता येणे शक्य होत असते आणि तसेच आलेल्या अडचणींवर मात कशी करावी या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करता येत असतो. म्हणून मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा. कारण जीवनात संधी खूप वेळेस मिळते, त्यामुळे जेव्हा संधी मिळेल तेव्हा प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच मनापासून करा. आणि नक्कीच तुम्हाला ते मनही भरपूर काही तुम्हाला देईल आणि भरपूर काही तुम्हाला मनापासून आवाज येतील आणि त्यातून तुम्ही भरपूर शिकाल सुद्धा. म्हणून जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे. कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले तर असे या संघर्षाच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्या जीवनात संकटे आले असतील आणि त्यांचा सामना करण्याची ताकद तुमच्यात मात्र नक्कीच असेल. म्हणून वयापेक्षा जीवनात कठीण काळातून मिळालेला अनुभव जास्त महत्वाचा असतो. कारण असा अनुभव आपणास लहान वयात जीवन कसे जगावे आणि अडचणींवर मात कशी करावी हे नक्की शिकवत असतो. आणि शिकून ज्ञान मिळवणे आणि जीवनात महत्वाचे आहे. पण हे ज्ञान मिळाल्याशिवाय आणि मिळवण्यासाठी हे आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे हे मात्र नक्कीच गरजेचे आहे. आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका. कारण अपयश हे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्की शिकवत असते आणि त्यातून आपण काय नाही केले पाहिजे आणि काय केले पाहिजे हे आपल्याला नक्कीच कळत असते. म्हणून जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा. कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फार कमी मिळतात आणि फार नशीबवान लोकांना ते मिळत असतात. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्वाचे आहे. कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणे शक्य नाही. म्हणून सुरुवात ही खूप महत्वाची गोष्ट असते. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका. कारण या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी आपल्याला कोणत्याही त्याग किंवा किंमत मोजल्याशिवाय मिळत नसते. मग तुम्हाला ती कष्टावर मिळेल, नाहीतर मग पैशांवर मिळेल, नाहीतर मग तुम्हाला तुमचा वेळ मात्र नक्कीच द्यावा लागेल. कोणत्याही गोष्टीतून ते आपल्याकडून ते वसूल करून घेत असते. आणि यशस्वी व्यक्तीच्या जीवनाचा विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात. आणि छंद जोपासणे आवश्यक आहे. कारण छंद आपल्याला जीवनात आनंदात जगण्यास मदत नक्कीच करत असतात. आणि हे छंद आपल्याला जीवनात आपण यशस्वी झाल्यावर ते आपल्याला जोपासायला आणि ते आनंद द्यायला मदत करत असतात. म्हणून भूतकाळ आपण बदलू शकत नसलो तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींवर विचार करून त्यावर मात करता येईल असा आत्मविश्वास नक्कीच निर्माण करू शकतो. आणि तो आत्मविश्वासच आपल्याला भरपूर काही देऊन जातो. आणि जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही तेव्हा आपण आयुष्यात खूप गोष्टी मिळवू शकतो. कारण गमावण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद देत नाही, एवढे मात्र लक्षात ठेवा. आणि कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही. कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते. आणि त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची गरज मात्र नक्कीच असते. म्हणून निर्णय घेण्याचे धाडस निर्माण करणे गरजेचे आहे. आणि कारण तुमच्यासाठी निर्णय घेणारे सतत तुमच्यासोबत असतीलच असे नाही. तिथे तुम्हाला स्वतःसाठी निर्णय घ्यावेच लागतील आणि स्वतःसाठी हे जगावेच लागेल. आणि कधी ना कधी असा काळ तुमच्यावर नक्कीच येईल. म्हणून आपल्या प्रयत्नांमध्ये यशाकडे जाण्याची प्रेरणा निर्माण करणे गरजेचे आहे. कारण खूप लोक संघर्षाच्या काळाचा सामना करताना
प्रयत्न करणे हे सोडून देत असतात आणि ते विचार करणे हे सोडून देत असतात आणि चुकीच्या मार्गाला ते जात असतात. म्हणून असे न करता आपण नेहमी चांगल्या मार्गावर राहिले पाहिजे आणि चांगल्या मार्गालाच गेले पाहिजे. म्हणून जीवनात तुम्ही स्वावलंबी जीवन हा विचार खूप महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा आपण स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपणास स्वकर्तृत्वावर जीवन जगण्याची प्रेरणा मात्र नक्कीच मिळत असते. आणि तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करता त्या क्षेत्रातील तुमची क्षमता सिद्ध करणे गरजेचे आहे. कारण क्षमता पात्रता दाखवल्यानंतरच तुम्ही प्रगतीच्या मार्गावर नक्कीच येऊ शकाल आणि प्रगती नक्कीच जीवनात करू शकाल. म्हणून जीवनात सर्वोच्च स्थान प्राप्त करायचे असल्यास आपल्याला चढ उतार यांचा सामना करावाच लागतो. कारण यश मिळवण्यासाठी प्रत्येक मार्गावर संघर्ष ठरलेला आहे आणि तो संघर्ष प्रत्येकाला करायचाच आहे आणि तो प्रत्येकाला होणारच आहे. कारण प्रत्येकाला संघर्ष आल्याशिवाय त्याला यश हे दिसणार नाही आणि त्याला कोणती तरी किंमत ही मोजावीच लागेल. म्हणून योग्य आणि अयोग्य ओळखण्याची क्षमता असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जीवनात तुम्हाला चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट परिस्थितीला जास्त सामोरे जावे लागणार आहे आणि वाईट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तुमच्याकडे ती नक्कीच प्रेरणा असायला हवी आणि त्या आयुष्यात तुम्हाला नक्कीच त्यांना सामोरे गेल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. म्हणून आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्यास जीवनातील नकारात्मक विचारांची जागा ते सकारात्मक विचार घेतील आणि हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य मात्र नक्कीच मनापासून घडवतील. म्हणून परिपक्वता किंवा परिपूर्णता ही एक अशी व्याख्या आहे की जी व्यक्ती स्वतःला या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून परिपूर्ण नक्कीच बनवू शकते. आणि जीवनात चुका अपयश आणि नकार हेच आपल्याला प्रगतीच्या मार्गावर आणण्यास कारणीभूत ठरतात. कारण यांना सामोरे न जाता कोणी यशस्वी मात्र होऊ शकत नाही. आणि खडतर काळ आपणास सामर्थ्यवान बनवतो. एखाद्या गोष्टीची वाटणारी भीती त्या सामोरे गेल्यास आपली भीती नाहीशी करून आपला आत्मविश्वास वाढवेल आणि त्यामुळे परिस्थिती कशीही असली तरी मन एकाग्र करून खंबीरपणे उभे राहणे आपले काम आहे आणि तेच आपण केले पाहिजे आणि खंबीरपणे आपण उभे राहिले पाहिजे. कारण तुम्हाला जीवनात तेच पुढे गोष्ट घेऊन जाईल आणि तीच गोष्ट तुम्हाला भरपूर दुनियाही दाखवेल. म्हणून जीवन यश मिळवण्यासाठी आपण जिथे फायदा किंवा वाट सोपी असेल असे क्षेत्र निवडतो. असे करताना आपण हे विसरतो की ज्या क्षेत्रात आपण अवघड समजतो तिथे यश मिळवण्याची शक्यता जास्त असते. कारण तिथे गर्दी कमी असते एवढे मात्र निश्चित आहे. आणि तिथे गर्दी कमी असली की यश आपल्याला लवकर मिळत असते. आणि अनुभवातून मिळालेले ज्ञान यामुळे महत्त्वाचे आहे की जे आपल्याला कमी वयात जीवनातील वास्तविकता लक्षात आणून देते आणि अनुभवामुळे आपल्याला ते ज्ञान मिळत असते. म्हणून अनुभव हा खूप जीवनामध्ये महत्त्वाचा सुद्धा असतो. कारण त्यातून आपल्याला भरपूर काही गोष्टी या शिकावयास मिळतात. आणि माणसाचे मन हळवे असले तर चालेल पण दुबळे नसावे. कारण दुबळे मन योग्य निर्णय कधीच घेऊ शकत नाही. आणि त्यामुळे तुम्ही जिथे योग्य असाल तसेच तुमच्या हक्काचा विषय असेल तिथे तुमचे मन कठोर करून निर्णय हा घेतलाच पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, चांगल्या काळापेक्षा वाईट काळाने खूप महान व्यक्ती घडवल्या आहेत. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता अशा परिस्थितीवर मात करणे नक्कीच आवश्यक आहे. आणि जीवनात या गोष्टी नक्कीच तुम्ही केल्या सुद्धा पाहिजेत. आणि दुःखात संकटात असलेल्या व्यक्तीला नेहमी आधार द्या. कारण अशा व्यक्तींना सल्ला देणाऱ्यांपेक्षा आधार देणाऱ्यांची जास्त मात्र जीवनात गरज असते. आणि तो आधार दिला तर ते आपला नक्कीच कधी विसरणार नाही आणि कधीच आपले उपकार ते विसरू शकणार नाही. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून टिकवणे महत्वाचे आहे. मग तो पैसा असेल किंवा माणसे. कारण वेळेला किती उपयोगी पडतात याचा विचार केला तर सत्य परिस्थिती आपल्या लक्षात येते आणि आपण त्यावर विचार नक्कीच करायला पाहिजे. यश मिळाले म्हणजे ते कायमचे नसते तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असते. तसेच अपयश म्हणजे शेवट कधीच नसतो. त्यामुळे अपयशानंतर प्रयत्न करणे नक्कीच तुम्ही जीवनात थांबवू नका. आणि एखाद्या ओसाड अशा माळ रानावर छोटेसे रोपटे उगवण्याचे धाडस करते. त्यावरून आपल्याला किती प्रतिकूल कठीण परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा नक्कीच मिळत असते. कारण ते रोपटं कुठेही उगवतं आणि कसंही उगवतं पण ते उगवून राहतं. म्हणून तसं आपल्याला कुठूनही प्रयत्न करून आणि कसेही प्रयत्न करून फक्त यशस्वी व्हायचे आहे एवढंच आपण ठरवले पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. आणि संकटाच्या काळात स्वामी आपल्या सोबत असतातच आणि त्यांचे आशीर्वाद सुद्धा आपल्या सोबत असतातच. फक्त आपण त्यांचे नाम घेतले राहिले पाहिजे आणि त्यांचे नामस्मरण दररोज केले तर ती प्रेरणाही आपल्याला लवकरात लवकर मिळेल. म्हणून संकटाचा आणि संघर्षाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो. त्यामुळे निराश न होता प्रयत्न करून संकटावर मात करणे हे फक्त आपलं काम आहे आणि तेच महत्त्वाचं आहे. ते आपण सुद्धा इमानदारीने आणि चांगल्या प्रकारे करायचं आहे. जीवनात जे निर्णय अवघड असतात ते जे निर्णय आपल्या आयुष्यासाठी योग्य ठरत असतात. त्यामुळे भीत जगण्यापेक्षा
ठाम निर्णय घ्यायला शिका आणि तो ठाम निर्णय तुम्ही एकदा घेतला की तुम्हाला नक्कीच जीवनात पुढेही ठाम निर्णय घेण्यास कधी कमतरता भासणार नाही आणि कधी तुम्ही मागे वळून बघणार नाही. तुमच्या साम्राज्याचा पाया इतका मजबूत तुम्ही ठेवला पाहिजे की जो प्रत्येकाचा आणि कोणत्याही परिस्थितीचा सामना करेल. कारण जर तुम्ही पाया मजबूत नसेल तर एखादी इमारतही उभी राहत नाही आणि ती उभी राहू शकत नाही, कारण ती बळकट नसते, कारण तिचा पाया हा कच्चा राहून जात असतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आयुष्य जगताना आपल्याला मिळालेला सल्ला विचारात घेऊन आपल्याला व्यक्तिमत्त्वाची तपासणी करावी, कारण एखादा सल्ला आपल्याला फायदेशीर मात्र नक्कीच ठरू शकतो आणि तो आपल्याला आपले जीवन बदलण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. म्हणून समाजात एखादा नवीन बदल घडवून आणण्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात करायला हवी. कारण आपण इतिहास बघितला तर एखाद्या क्रांतिकारी बदलाची सुरुवात एका व्यक्तीने केलेली आहे आणि त्यापासून समाजाने प्रेरणा घेऊन बदल हे स्वीकारलेले नक्कीच आहेत. म्हणून जीवनात जर संघर्षाचा काळ येणारच असेल तर त्याला तोंड द्यायला तयार राहा, कारण नशीब सुद्धा साहसी आणि शूर व्यक्तींच्या बाजूने उभे राहते आणि ते त्यांना मदत देखील नक्कीच करत असते. म्हणून त्यांना मदत करण्यासाठी फक्त तुम्ही नशिबावर अवलंबून राहता, तुम्ही स्वकष्टाने नक्कीच पुढे गेले पाहिजे आणि तुमच्यासोबत नशीब नसेल पण स्वामींचा हात तुमच्या पाठीवर नक्कीच असणार आहे. म्हणून स्वामींचा विचारात घेऊन आणि स्वामींचा विचार करून नक्कीच तुम्ही प्रगतीच्या पथावर जाल आणि ते तुमच्या पाठीशी नक्कीच राहतील आणि शेवटपर्यंत उभे राहतील. म्हणून तुमचा काळ दुःखाचा किंवा सुखाचा असे ते बघणार नाहीत. सुखाच्या काळातही तुमच्याबरोबर राहतील आणि दुःखाच्या काळातही तुमच्याबरोबर ते राहतील. स्वामींजवळ आपण एकच प्रार्थना करायची आहे, हे समर्था, तुला निरंतर भोळी शुद्ध भावनेने केलेली सेवा आवडते, म्हणून हे आई आम्हाला काही ज्ञानी बनू नको वा कोणी पंडित बनू नको. आमच्या मनात मुखात तुझे नाम असू दे, हृदयात तुझे स्मरण असू दे आणि आमच्यावर तुझ्याबद्दलच्या बेशर्त प्रेमाने भारलेल्या तुझ्या भोळ्या सेवेची कृपा कर आणि आमच्याकडून निरंतरतेने तुझी सेवा करून घे. हे परब्रह्म, तू माझा गुरु आहेस, मला प्रेरणा दे, मला मार्गदर्शन नक्कीच कर. आणि स्वामींवरचा असाच विश्वास तुमचा मित्रांनो असला पाहिजे. स्वामींवरचा विश्वास असाच तुमचा असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही तर शरणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात तुम्ही अजिबात अडकू नका. स्वामी सांगतात, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगांचे दुःख भरपूर वाईट असतात हे तुमच्या लक्षात आले पाहिजे. स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका. उलट त्यांना माफ करून टाका. स्वामी सांगत असतात, विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले नेहमीच घडत असते आणि होत असते. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात आणि ती म्हणजे एक देव आणि दुसरी त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. म्हणून ते कायम तशीच राहू द्या. मी आहे म्हणून सगळे आहे याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा तुम्हाला येणार नाही किंवा वाटणार नाही. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान काही भागत नाही. म्हणून प्रसिद्धीच्या मागे न पळता तुम्ही आत्मचिंतनाकडे आणि आत्मसुखाकडे वळले पाहिजे. स्वामी सांगतात, एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथंच विषय सोडून द्यायचा आणि आपण पुढे चालत राहायचं. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, त्या तुम्ही अशाच सांभाळल्या पाहिजे. अंतःकरणातून देवाची सेवा केली पाहिजे, कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहत असतो हे मात्र निश्चित आहे. स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्या शोधा
बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतील आणि तुमच्याजवळ येऊन तुम्हाला तुमचा फायदा घेऊन जातील. दुनिया कशी पण असू दे, देवा पूर्ण खात्री आहे आणि विश्वास आहे तुमच्यावर. तुम्हीच आम्हाला व्यवस्थित ठेवणार ही शाश्वती आम्हाला आहे. स्वामी सांगत असतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे. तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो बरं. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढी सुखही येणार असतात हे निश्चित असतं. स्वामी सांगतात, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच, तो म्हणजे स्वामी आणि स्वामी आई असते. म्हणून आणि तोच पर्याय देवाने आपल्यासाठी दिलेला असतो. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच त्यात आहे. आणि कोणी तुम्हाला प्रेरणा दिली तरी लाभ तुमचाच आहे. तर टीका सुधारण्याची संधी तुम्हाला ते समोरचा देत असतो. म्हणून यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख आपल्याला होत असते. हाच जीवनाचा नियम आहे आणि हा तुम्ही नक्कीच मनापासून समजून घेतला पाहिजे. लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही मित्रांनो, मागे राहून पण कुणाचा फायदा घेऊन मोठं नाही व्हायचं आणि आपल्या बळावर, आपल्या जिद्दीवर आपल्याला नक्कीच मोठं व्हायचं आहे. माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्यापेक्षा मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो हे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून तुमच्या आत्मबळाचा तुम्ही नक्कीच आसावा घेतला पाहिजे आणि त्यावर तुम्ही भरपूर मोठे झाले पाहिजेत. दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे त्याहून बरे असते. म्हणून हे तुम्हाला आता ठरवायचं आहे, तुम्हाला कोणाच्यात आणि कशात बसायचं आहे. स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरवलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही होत असतो. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला नेहमीच करता आला पाहिजे. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी नक्कीच तुम्ही बोलले पाहिजे. आणि ज्या विषयी तुम्हाला भरपूर माहिती नाही आहे आणि काहीच तुम्हाला येत नाही त्याविषयी तुम्ही बोलू नका, फक्त मौन पाळा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआप भेटत जातील. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून नक्कीच घ्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी नक्कीच आलेली असते. उत्तम दिवस आठवणी देत असतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देत असतात व ते सर्व खूप काही शिकवून जात असतात. म्हणून त्या दिवसांकडून आपण भरपूर काही गोष्टी शिकल्या पाहिजे आणि त्यातून आपण भरपूर काही समजून घेतलं पाहिजे. मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाहीये, कारण तिथे जे पेरलं जातं ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. स्वामी सांगत आहेत, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे नक्कीच श्रेष्ठ असते आणि ती नक्कीच तुम्ही भागवली पाहिजे. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण एक लक्षात घ्या, त्याने फक्त अर्जुनाला सांगितली. त्याचं कारण काय बरं? जर सांगणारा मग असा असावा लागतो, तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास होतो आणि मग समोरच्यालाही कळतं की आपल्यामध्ये कोणती अशी शक्ती आहे ज्यापासून आपण सर्व काही मिळवू शकतो. नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच होईल, हे मात्र खरं आहे. सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल, हे मात्र तितकेच खरे आहे. एवढे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वात मोठे नाते आहे. म्हणून ते नक्कीच तुम्ही जपून ठेवले पाहिजे. उपवास करून जर इच्छा पूर्ण होत असल्या तर उपाशी पोटी झोपलेला गरीब आज सगळ्यात जास्त श्रीमंत असता, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही. कर्म म्हणतो, जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे असे समजू नका. त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास ठेवला आहे, हे तुम्ही नक्कीच समजून घ्या. माझं दुःख लपवण्याच्या धुंदीत होतो,
दोष फक्त एवढाच होता की जो मला दुःख देतो त्याच्यावर मी प्रेम करत बसलो. वाईटाच्या मागे सर्व लागतात, पण चांगल्याच्या मागे कुणी लागत नाही. जसं की दारू विक्रेते कुठेही जात नाहीत, पण दूध विक्रेत्याला रस्त्यावर भटकावे लागते. तुम्ही ऐन वेळी धोका दिला म्हणजे आम्ही संपलो असं तुम्ही कोणाला समजले नाही पाहिजे. मग लक्षात ठेवा, देवाने हिशोब बरोबर केला. सगळ्यांना रिकाम्या हाताने पाठवले आणि सगळ्यांना रिकाम्या हाताने बोलवले आहे. हे नक्कीच तुम्ही लक्षात आणि मनात ठेवलं पाहिजे आणि हे समजूनच जीवन जगलं पाहिजे. माणसांचा समज एवढीच आहे की त्याला प्राणी म्हटले तर राग येतो आणि सिंह म्हटले तर आनंद होतो. माणूस हे दुकान आहे. जीवेचे कुलूप उघडले की कळते दुकान सोन्याचे आहे की कोळशाचे आहे. हे लक्षात घ्या. आमच्या गप्पांना फसवू नका. अनेकदा राखे खाली आग दडलेली असते, हे लक्षात घ्या. मित्रांनो, विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच ते आपल्याला दिसत नसतं, एवढंच असतं. शोधता शोधता हरवणारी गोष्ट म्हणजे समाधान आहे, हे मात्र निश्चित खरं आहे. आणि म्हणून तुम्ही जितकी जास्त समाधानी राहाल तितकी जास्त चांगले राहाल. अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेले असता तू लढ, मी आहे सोबत, हे शब्द म्हणजे श्री सद्गुरु कृपा आहे आणि ती प्रत्येकावर नक्कीच झाली पाहिजे. पैसे दिलेत की माणसं जोडतात आणि पैसे मागितले तर माणसं तुटत असतात. म्हणून पैशाच्या व्यवहारामध्ये माणसांना कधीच आलं नाही पाहिजे. जगात स्वार्थाने सुख मिळते, पण समाधान नक्कीच ते मिळत नाही. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर तुमची फक्त वेळ आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे, हे जीवनाचे सत्य आहे. समज कमी असेल तर मग गैरसमज व्हायला नक्कीच वेळ लागत नाही. कधीही देवदर्शनाला गेलात ना तर रांगेतून जा, कारण सोरवाटा मृत्यूपर्यंत नक्कीच नेतात, देवापर्यंत नाही. एवढं लक्षात घ्या. नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडानेच ठेक लागते, एवढं मात्र निश्चित आहे. बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग असते, पण जीवनात खरं काय चाललंय हे कळायला जवळचा माणूस लागतो. आणि ते जवळचे आपले स्वामी समर्थ आहेत आणि त्यांनाच तुम्ही सर्व तुमच्या जीवनाचे जे काही तत्व आहेत आणि जे काही दुःख आहेत ते सांगितले पाहिजे. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दिलदार असायला हवा. मेसेज, फोन त्यालाच करा जो आपल्याला रिप्लाय आवडीने करतोय. जेथे आपली कदर नाही तिथे त्यांना एक लिमिट पर्यंतच ठेवा, हे मात्र कटू सत्य आहे. आणि तुम्ही असंच नक्कीच केलं पाहिजे, कारण तरच लोक तुम्हाला भरपूर काही भाव देत असतात. अहंकार पण तेवढा आवश्यक आहे जर ती गोष्ट आपल्याला अधिकार, चरित्र आणि सन्मानाने असेल, एवढं लक्षात घ्या. स्वामी भक्तांनो, आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर काटाही तुम्हाला नक्कीच टोचू देणार नाही. मित्र, मैत्रीमध्ये प्रेम झालं नाही तरी चालेल, पण मात्र प्रेमात मैत्री ही झालीच पाहिजे, तरच ते नातं आयुष्यभर नक्कीच टिकून राहतं. आणि तीच मैत्रीचं नातं तुम्ही स्वामींशी टिकून घेतलं पाहिजे. स्वामी समर्थही तुम्हाला मैत्रीप्रमाणे भरपूर काही देतील आणि सर्व काही तुम्हाला सांगतील आणि अडचणींमध्ये तुमच्या सोबत उभे राहतील. एखाद्याच्या सुखाचे कारण बना, पण दुःखाचे कारण अजिबात तुम्ही बनू नका. सुख दुखायचे असेल तर या कोणाच्या विनम्राने समोर झुका, पण कुणाच्या सौंदर्यासमोर किंवा कुणाच्या संपत्ती समोर नक्कीच कधी झुकू नका. भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट, अनुभव मात्र नक्की ते देऊन जात असतात. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग आपल्याला करावा लागतो. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकवण्यासाठी फायदा होत असतो, हे लक्षात घ्या. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव तुम्ही ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी हा चांगलाच राहत असतो. तो कधी वाईट होत नसतो. स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने आपल्याला मिळत असतात आणि ती नक्कीच आपण जपून ठेवली पाहिजे. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की इगो सगळा वाहून जावा. आयुष्यात एकदा इतके कडक ऊन पडावं की जवळच्या सावल्यांचं महत्व कळावं. आयुष्यात एकदा
पुन्हा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला त्याचे लहानपण कायमचे लक्षात राहावे. आयुष्यात एकदा असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना जगण्याची मौज मजा वाटली पाहिजे. हे मात्र खरे आहे. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत. एकतर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जगण्याची आणि जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाहीये. हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आणि जीवन जगताना अहंकार करू नका. जी लोक मनात डायरेक्ट उतरतात त्यांना सांभाळून ठेवा, आणि जी लोक मनापासून उतरतात त्यांच्यापासून सावध राहा. कारण आयुष्यातून निष्ठून गेलेला क्षण, उगवलेला त्या दिवशीचा सूर्य आणि आयुष्यातून निघून गेलेली चांगली माणसं परत कधीच कोणत्याच वाटेवर आपल्याला भेटत नाही. हे नेहमी लक्षात राहू द्या. तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात माघारी बोलणारी माणसं ही फार घातक असतात. हे समजून घेतलं पाहिजे. बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग असतंय, पण जीवनात खरं काय चाललंय हे नक्कीच आपण ज्याला सांगतो ना तो आपला मित्र असतो. आणि तशीच मैत्री तुम्ही स्वामींसोबत नक्कीच जोडून ठेवली पाहिजे. शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतं उत्तर नाही, आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणती शिक्षा नसते. म्हणून यातून तुम्ही नक्कीच शिकून घ्या. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही. आणि जे बोलायला लवाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक फिरवण्यात मग आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित होत नसते, तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधी लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही. लबाडी ही एक आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात, आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडत असते. म्हणून माणसाने आपल्या विचाराशी व आचाराशी ठाम नक्कीच राहिलं पाहिजे. आयुष्य परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, भावापेक्षा श्रेष्ठ भागीदार नाही, बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नाही, मित्राशिवाय आयुष्य नाही. हे नक्कीच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिचा निकाल नेहमी लावण्याचे सामर्थ्य तुमच्याजवळ नक्कीच ठेवा. लोक एकच प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार असायला हवे. लोक हसायला येतात, पोसायला नाही, एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्हाला सर्व काही करायचे आहे. सर्वांशी प्रेमाने वागायचं. उद्या जगात आपण असू नसू तेव्हा आपल्या आठवणीचे 4 व्यक्तींच्या डोळ्यात पाणी नक्कीच आलं पाहिजे. तरी आपण भाग्यवान असू एवढं मात्र निश्चित आहे. फक्त स्वतःचं वेगळेपण जपायचं. लोक हसतील पण ठीक आहे, लोकांचं काम आहे हसणं. त्याकडे आपण दुर्लक्ष करून आपण जीवन, आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगायचं आहे. आयुष्य नावाच्या एका नाटकात माणूस वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी पात्र निभावत असतो. आधी मुलगा, मग भाऊ, नवरा, बाप, आजोबा, नातू आणि अजून कितीतरी निराळ्या व्यक्तिरेखा. एकाच नाटकात एकाच अभिनेत्याला असंख्य पात्र साकारायचं म्हणजे त्रास निश्चित आहे. कधी गडबड होणार, कधी उशीर होणार, कधी चुका होणार, तर कधी एका पोशाखातून दुसऱ्या पोशाखात जाण्यासाठी घुसमट सुद्धा होणं साहजिक आहे. सगळ्यांना सगळीच पात्र कधीच हवी तशी उत्कृष्ट साकारता येत नाहीत. कोणाला चांगला मुलगा होता येत नाही, कोणाला बाप तर कोणाला चांगला नवरा. कुठलं तरी एक पात्र कायम हवंसं वाटतं तर दुसरं कुठलं तरी अत्यंत किळसवाणं. रंगमंचावरील नाटकात सराव करून उत्तम बनता येतं, पण आयुष्य नावाच्या रंगमंचावर ना सराव ना घोकमपट्टी. माणूस मध्येच कुठेतरी गुदमरत धडपडत नाटक चालू ठेवतो. ज्याला जसं जमेल तसं. माणूस जे पात्र नीट स्वीकारतो ते त्या नाटकाचा नायक बनतो, आणि जे नाकारात राहतो ते खलनायक बनतात. एकाच नाटकात नायक आणि खलनायक दोन्ही भूमिका बजावणारा माणूस एकमेव पात्र असावा बहुतेक, असं मला वाटतं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, समय बडा बलवान है. परोपकार करा, आपण कोणाच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचू नका. मदत करा, आपण गरिबाचा मजाक करू नका. स्वतःच्या स्वार्थापायी कोणाचा प्रचार करू नका. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. श्रीमंतीचा गर्व अजिबात तुम्ही करू नका. एवढंच फक्त लक्षात ठेवा. काही पण करा, पण आपल्यामुळे ही बापाची इज्जत कमी नाही झाली पाहिजे. एवढं मात्र तुम्ही नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे. साधं सरळ आणि सोपं असतं ते सर्वात छान असतं. मग ते जगणं असो किंवा नक्कीच वागणं असो. मन भरलं आणि गरज संपली की लोक नातं निभवायला कंटाळा करतात. एवढं मात्र निश्चितच खरं आहे. खरी संपत्ती ही आहे, नसेल आयुष्यात श्रीमंती तरी चालेल, फक्त आईवडील सोबत असावेत.
नसेल आयुष्यात मोठा बंगला तरी चालेल, सावली देणारे त्यांचे मायेचे हात असावेत. नसेल महागडी गाडी तरी चालेल, डोळ्यांना आई बाबा कायम आनंदी दिसावेत. नसेल मोठा नाव गाव तरी चालेल, त्यांचे थोड असे आशीर्वाद कायम सोबत असावेत. गरीब म्हणून जगाने हिनवले तरी चालेल, पण ही श्रीमंती माझ्याजवळ कायम टिकून असावी. देवळातील देव नाही भेटला तरी चालेल, पण माझे हे विठ्ठल रुक्माई माझ्या सोबत असावेत. एवढीच फक्त स्वामींचरणी प्रार्थना. आणि सर्वांना सुखात आणि आनंदात ठेवावे ही स्वामींचरणी प्रार्थना. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे, म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल, पण कुणाचे मन दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी, ध्यास आणि इच्छाशक्ती नक्कीच पाहिजे. तेव्हाच ती गोष्ट ही साध्य होत असते. परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि लोक बोलतात की माणसाची सई आणि स्वभाव कधीच बदलत नाही, पण एकदा बोटाला लागलं की सई पण बदलते आणि मनाला ठेच लागली की स्वभावही बदलत असतो. वाईट कोणीच नसतं. जीवनात अशी पण वेळ येते की माणूस किती खरा आणि चांगला वागला तरी तो कुणाच्या तरी मनासारखा न वागल्याने वाईट ठरत असतो. वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे. बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा असतो, एवढं मात्र निश्चित आहे. व वेळ आली तर गरजा बदला, माणसं नाही. कारण आयुष्यात तुम्हाला सर्व काही भेटेल, पण तुमच्यावर प्रेम करणारी माणसं नाही, एवढं मात्र निश्चित आहे. स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने मिळत असतात. म्हणून ज्याचं जळतं त्यालाच कळतं असं असतं. म्हणून काही जळणारी माणसं असतात, त्यांना तसे जळू द्यायचं, त्यांच्यावर फोकस करायचं नाही. फक्त आपल्या जीवनात आपण यशस्वी कसं होऊ याच्यावर तुमचं फोकस असलं पाहिजे. दुसऱ्याची बरोबरी करायला जाऊ नका, कारण आपल्या ताटात काय वाढून ठेवलंय त्याच्यावर फोकस करणे महत्वाचे आहे. बाकीच्या गोष्टी तर होतच जातील आणि होतच राहतील. माणुसकीच्या नात्यानं जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात, आणि नाही केली तर लक्षात ठेवतात. तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात महागारीने बोलणारी, लक्षात ठेवा, ही लोक अशी असतात. खूप ही अहंकारी आणि गर्विष्ठ असतात आणि तुम्हाला नंतर ठेच पोहोचू शकतात. म्हणून यांच्यापासून जितकं दूर राहिलं तितकं चांगलं असतं. महत्त्व माणसाला नसतं, त्यांच्या चांगल्या स्वभावाला असतं. कुणी एका क्षणात मन जिंकतं तर कुणी आयुष्यभर सोबत राहून सुद्धा मन जिंकू शकत नाही, हे मात्र निश्चित खरं आहे. शब्द मोफतच असतात, पण त्यांच्या वापरावर अवलंबून असतं की त्यांची किंमत आपल्याला मिळेल की मोजावी लागेल. कधी कधी आपला एखादा शब्द सुद्धा समोरच्या व्यक्तीच्या मनावर खूप भाव करून जातो. त्यामुळे शब्द जपून वापरा. शब्दात खूप ताकद असते, हे फक्त तुम्ही निश्चितच लक्षात ठेवा. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाची भक्ती करा आणि देवाच्या भक्तीत तल्लीन राहा आणि देव तुम्हाला सर्व काही देईल. फक्त याच्यावर विश्वास ठेवा. आयुष्य आनंदात जगणं ही एक कला आहे आणि प्रत्येक जण कलाकार नसतो, हेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी बनवत नाही, हेही तितकंच खरं आहे. नात्यांमुळे विश्वास नसतो, तर विश्वासामुळे नातीही नसतात. लायकी नसलेल्या लोकांवर विश्वास ठेवल्यास धोका हा मिळणारच. स्वतःच्या स्वार्थासाठी एखादा निष्पाप प्रामाणिक व्यक्तीचा कामापुरता वापर करून घेणे हा सगळ्यात मोठा विश्वासघात काय. होळीच्या पवित्र तुम्ही अग्नीमध्ये एक वचन घेतले पाहिजे, आणि ते म्हणजे आजपासून कुणावर जळणार नाही आणि जळकुटे मन ठेवणार नाही. एवढं जरी केलं तरी भगवंतापर्यंत ते नक्कीच पोहोचेल. सुंदरता म्हणजे छान दिसणं, मेकअप करणं आणि आकर्षक कपडे घालणं नाही, तर सुंदरता ही तुमच्या वागणुकीवर, स्वभावावर आणि विचारांवर असते. तुम्ही कसे दिसता त्यापेक्षा तुम्ही कसे दुसऱ्यांच्या नजरेत कसे असता याला जास्त महत्वाचं आहे. अत्यंत महागडी न परवडणारी, खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरूनच येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे आयुष्य आहे. आणि आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास नक्कीच भाग पाडत असतात. म्हणून आपल्या जीवनाचे प्रवाह अगदी संत गतीने चालू ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं, हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुमचा मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरंपी परंपरा येणे नाही. जीवनात प्रत्येक व्यक्तीची कदर करा. एकदा गेलेली व्यक्ती परत भेटत नाही.
कारण हा जन्म पुन्हा मिळत नाही हेही निश्चित आहे. आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी करतो तेव्हा परमेश्वर हा बघत असतो आणि तो त्यांचे कर्म त्यांच्या डायरीत लिहत असतो. मग तसंच आपल्याला त्याहीपेक्षा चांगलं आपल्याला भेटत असतं. पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजे आयुष्य आहे आणि तसंच आपण केलं पाहिजे. म्हणून आळसासारखा शत्रू नाही, आत्मविश्वासासारखा मित्र नाही, हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. खरं जीवन जगणं विसरलो आहे. मोबाईल आल्यापासून बोलणं विसरलो आहे. दारात गाडी आल्यापासून चालणं विसरलो आहे. एअर कंडिशन घरामुळे झाडाचा गारवा विसरलो आहे. कॉन्क्रीटच्या त्या डांबरी रस्त्यामुळे मातीचा वास विसरलो आहे. मनाला जितके श्रम होतात की शरीराला कष्ट द्यायला विसरलो आहे. कडकडायची नाती जपताना खरे प्रेम विसरलो आहे आणि पैसे कमवता कमवता माणसाची किंमत विसरलो आहे. कृत्रिम सौंदर्य प्रसाधनामुळे सौंदर्य पाहणं विसरलो आहे. कृत्रिम सेंटच्या वासामुळे फुलांचा सुगंध विसरलो आहे. फास्ट फूडच्या जमान्यात तृप्तीचे ढेकर विसरलो आहे. पॉप रॉकेटच्या दन नाटकात संगीत आणि समाधानी विसरलो आहे. स्वतःची तुंबडी भरताना दुसऱ्याचा विचार करणे विसरलो आहे. सतत धावत राहताना क्षणभर विसावणं विसरलो आहे. उगाच मोठेपणा करता करता समाधानी जगणंच विसरलो आहे. साधनासारखे विनोदही कृत्रिम खळखळून हसणं नक्कीच विसरलो आहे. हसणं विसरल्यामुळे खरं जीवन जगणं विसरलो आहे. क्षणभंगूर मृगजाजवळ जळा मागे धावताना आयुष्याचा खरा आनंद नक्कीच आपण विसरलो आहे आणि तो आपण जगला पाहिजे. विश्वास आजपर्यंत भरपूर विश्वास तुटले, पण विश्वास ठेवण्याची सवय नाही तुटली, हे मात्र तितकंच खरं आहे. विजयी झाल्याशिवाय रणांगण सोडायचं नाही. जिथे आपली कदर नाही तिथे कधी जायचं नाही. जे आपल्याला पचत नाही ते नक्कीच कधी खायचं नाही. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. एवढं लक्षात घ्या. जे एकदा नजरेतून उतरले ना त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही. वेळ पाहून बदलतो त्याला मित्र कधी बनवायचं नसतं. लाख संकटे आले तरी कधी हार मानायची नसते. अन्यायाविरुद्ध लढायला कोणालाही घाबरायचं नाही. आपल्या प्रेम करणाऱ्या जीवलगाची साथ कधी सोडायची नाही. धनदौलत गाडी बंगला किती असू द्या, गर्व कधी करायचा नाही. आयुष्य हे सुख दुःख आणि संघर्षाचं रणांगण आहे. विजयी झाल्याशिवाय रणांगण हे सोडायचं नाही. एवढंच मात्र लक्षात ठेवायचं. अनुभव वाटतात तितक्या सोप्या नसतात. काही गोष्टी अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी गोष्ट आपल्या बरोबर घडते. आपल्याला समोरच्याला पुन्हा माफ करता येते, पण कितीही ठरवलं तरी समोरच्यावर आधीसारखा विश्वास ठेवता मात्र येत नाही. प्रेमात नेहमीच आनंद मिळेल असे नाही. कधी कधी दुःख पण सोसावे लागते. कितीही अहंकारी असाल तरी प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते, हे मात्र तितकेच खरे आहे. ओसाड माळ रानावर जेव्हा गुलमोहर एकटाच फुलतो बहरतो तेव्हा त्याला बघून कळतं की बहरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते. काहींना सांभाळा आणि काहींपासून सांभाळून राहा, हे मात्र निश्चित खरं आहे. राग आड्यावर थोडं थांबलं ना आणि चूक झाल्यावर थोडं नमलं ना तर जगातल्या सर्व समस्या आपोआप दूर होत असतील, हे नक्कीच खरं आहे. ओसाड माळ रानावर जेव्हा तुम्ही फिरत असाल तेव्हा मनमोकळेपणाने फिरा आणि मनमोकळेपणाने स्वामींची आठवण काढा. कारण जो व्यक्ती जितकी जास्त स्वामींचे नामस्मरण करतो आणि स्वामींची आठवण काढतो तितकी जास्त स्वामी ज्या पाठीमागे असतात, हेही खरं आहे. कौतुक वेळेवर कळा, वेळ पाहून नाही, हे निश्चित लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरी वाचताना सहज समजलेला भाव असा की आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये, रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू नक्कीच ठेवावं. पण रुसवा फुगवा बोला फार काळ चालू ठेवू नये. यात एक महत्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कोणी घ्यायची. माऊली म्हणतात, ज्याला सुखी व्हायचे आहे त्याने पहिली माघार घ्यायची. अहंकार ही सर्व नात्यांना थुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवल्यातली मजा ज्याला कळली तो जीवनाची खरी मजा जगला, हे खरं आहे. फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे. बस एवढं प्रामाणिक राहायचंय आणि एवढं प्रामाणिक नक्कीच आपण जीवनात व्हायचंय आणि आपण निश्चित एवढं प्रामाणिकही झालं पाहिजे. प्रत्येक वेळी भावना बोलूनच दाखवल्या पाहिजेत असं नाही. हे समोरच्या व्यक्तीला समजून पण नक्कीच घेता आलं पाहिजे आणि समजून घेतलं तरच ती व्यक्ती आपल्याला समजून घेत असते. म्हणून नशिबाने मिळालेली गोड माणसे इतकं क्षणिक झालेल्या त्रासाने तोडून टाकू नयेत. कारण काय सांगावं, उद्या सगळं असेल
पण सोबतीला कोणी हक्काने भांडणारं, रुसणारं आणि छोट्या समजुतीने लगेच खुदकन हसणारं गोड प्रेम आयुष्यात नसेल. ते दुःख अनुभवण्यापेक्षा आपल्या गोड माणसांची ही नात्यांची काळजी घेणे गरजेचं आहे. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. आयुष्य हे क्षणभंगूर आहे. प्रत्येक नात्याची कदर करा आणि आपल्या गोड माणसांची नक्कीच तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही जोडणं खूप सोपं असतं, मात्र जपणं फार कठीण असतं. म्हणून नक्कीच जपायला शिका. आणि आजची पिढी जेव्हा संघर्ष करते तेव्हा उद्याची पिढी सन्मानाने जगते. आजची पिढी जेव्हा लाचार होते तेव्हा उद्याची पिढी गुलाम नक्कीच बनत असते. हे मात्र तितकेच खरं आहे. योग्यता माणसाला स्थान देते, श्रद्धा माणसाला ज्ञान देते, नम्रता माणसाला मान देते आणि या तिन्ही गोष्टी ज्याच्याकडे असतात जग त्यालाच सन्मान देते. हे खरे आहे. म्हणून वेळ कोणतीही येऊ मन विचलित होऊ न देता परिस्थितीचा सामना करायला हवा. वाईट परिस्थिती कायम राहत नाही. वाईटानंतर चांगले दिवस येतातच. जीवनात सतत लाभच होईल असे नाही, काही वेळा नुकसानही होईल. पण चांगल्या दिवसात उन्मत्त होऊ नये, वाईट दिवसात खचून जाऊ नये. हरामाच्या पैशांतून नव्हे तर कष्ट करून मिळवलेल्या धनाने पोट भरावे. तुम्ही दानशूर जरी असला तरी चुकीच्या मार्गाने धन कमवले तर त्याचे फळ भोगावेच लागते. हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून चांगल्या मार्गाने धन नक्कीच कमवा. मन प्रसन्न असेल तर प्रत्येक गोष्ट ही सुंदरच आपल्याला दिसत असते. नेहमी दुसऱ्याला महत्त्व देण्याच्या नादात आपण हे विसरून जातो की आपण स्वतः किती मौल्यवान आहोत आणि आपल्याला किती स्वतःला महत्त्व दिलं पाहिजे. आपल्या अंतःकरणात द्वेष ठेवणे आणि वाढवणे हे आपले व्यक्तिमत विकासासाठी हानिकारक नक्कीच आहे. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं नक्कीच कारण असतं. आणि खचून जायचे नाही. जर अमावस्यानंतर पौर्णिमा, दुःखानंतर सुख, अपयशानंतर यश, तसंच वाईट वेळेनंतर चांगली वेळ. त्यामुळे वाईट वेळेला खचून जायचं नाही. सर्व काही नीट होणार आहे आणि चांगलं होणार आहे या विश्वासाने पुढे जगायचं असतं. आणि हा अलौकिक संदेश आणि पवित्र संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि पुढे हा संदेश नक्कीच पाठवा. चला तर मग भेटूया अशा सुंदर आणि पवित्र संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. हर हर महादेव. धन्यवाद.